सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या 7 तारखेच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. निशीला खूप वाईट वाटत असते. तिला नीरज सरांची खूप आठवण येत असते. ती ओवीला म्हणते की मी खूप वाईट आहे ना गं, नीरज सरांना त्यांच्या बाळापासून लांब ठेवते. ते मला समजून घेतील का? त्यांना माझा राग नाही नेणार? त्यांना समजेल का की मी हे सगळं बाळासाठीच करतेय? ओवी तर निशीसाठी जेवण घेऊन आलेली असते, पण निशी काही जेवायला तयार नसते. त्यावर ओवी निशीला खूप छान समजून सांगते. ती म्हणते, तुला जर नीरज सरांसाठी खरंच काही करायचं असेल ना, तर तू बाळाची काळजी घे. बाळ अगं तुझ्यावर डिपेंड आहे. बाळाला या जगात आणायचा निर्णय तुझा आहे. मग त्यासाठी जे काही लागेल, जी काही काळजी घ्यायला लागेल, ती तुला घ्यायला नको का? दुसऱ्या दिवशी सकाळी गणपतीच्या आगमनाची जोरात तयारी सुरू असते. सगळे बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी करत असतात. सगळ्यांच्या अंगात भरभरून उत्साह संचारलेला असतो. श्रीकांतराव आणि बंधू लाइटिंगचे काम करत असतात. श्रीनू फुलांचे डेकोरेशनचे काम पाहत असतो. तो शिडीवर चढून फुलांच्या माळा बाप्पाची आरास करण्यासाठी लावत असतो. खालून ओवी त्याला मदत करतच असते. ती त्याला हातात फुलांच्या माळा देत असते. पण तितक्यात काय होते, ओवी श्रीनू माळ देते खरी, पण श्रीनूकडून ती माळ चुकून ओवीच्या गळ्यात पडते. ओवी तर थोडी भांबावूनच जाते. तिला काही कळतच नाही. श्रीकांतराव आणि बंधूही हा प्रकार पाहत असतात. त्यांनाही वाटते की हा जणू बाप्पानेच कौल दिलाय. ह्या दोघांचं पण लग्न व्हावं ही जणू बाप्पाचीच इच्छा आहे. तोच तिकडून लाली येते आणि हा सर्व प्रकार पाहते. ती खूप चिडते. तिला हे अजिबात आवडलेले नसते. काय माहित लाली कधी तयार होणार या लग्नाला. पण बाप्पाने मात्र नक्की कौल दिलाय चांगला. बघूयात पुढच्या एपिसोड्समध्ये काय होते ते. असेच अपडेटसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.